श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या नशिबाच्या बंद कवाडामागे असं काहीतरी दडलंय ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हा गुरुवार तुमच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे जो केवळ तुमची प्रगतीच साधारण नाही तर तुमच्या शत्रूच्या मनात धडकी भरवेल. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या ऊर्जेमध्ये एक अनाकलनीय बदल जाणवत आहे. सावध राहा. जेव्हा नशिबाची चाके फिरतात तेव्हा काही जुनी रहस्य बाहेर येतात आणि काही जवळची मानली जाणारी माणसे आपला खरा चेहरा दाखवू लागतात. या गुरुवारी होणारा हा बदल तुमच्यासाठी एखादे मोठे वरदान ठरेल की परीक्षेची वेळ हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की ज्या अंधाराने तुम्हाला गेल्या अनेक काळापासून घेरलं होतं तो आता अधिक गडद होत चालला आहे. पण लक्षात ठेवा, हाच तो काळ असतो जेव्हा पहाट अगदी जवळ असते. या गुरुवारी ग्रहाची स्थिती एका अत्यंत भयानक पण तितकीच शक्तिशाली योगायोगाकडे निर्देश करत आहे. तुमच्या कामात येणारे अडथळे हे साधे नसून त्यामागे काही अदृश्य शक्तीचा आणि कुटील कारस्थानाचा हात असू शकतो. अनेक तुमच्या पाठीमागे नेमके काय शिजत आहे आणि कोणत्या जवळचा व्यक्ती तुमचा घात करायला बसला आहे हे समजून घेणे आता अनिवार्य आहे. थोडी जरी चूक झाली तर हाताशी आलेली संधी वाळूसारखी निसटून जाऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की काळ कोणासाठी थांबत नाही आणि या गुरुवारी तुमच्यासाठी वेळेचे हे चक्र अशा वेगाने फिरणार आहे की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही. एका अज्ञात भीती तुमच्या मनात घर करू शकते, परंतु ती भीतीच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणारी ठरेल. तुमच्या कुंडलीतील शनी आणि शुक्राची चाल एका मोठ्या राजयोगाची नांदी देत असली तरी राहूचा वावर तुमच्या पावलांना अडखळू शकतो. या दिवशी घडणारी एक विशिष्ट घटना तुमच्या 7 जन्माचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवते, पण त्यासाठी तुम्हाला गुरुजींनी सांगितलेले गुप्त उपाय आणि कडक नियमाचे पालन करावेच लागेल. जे याकडे दुर्लक्ष करतील त्यांना कदाचित पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या आयुष्यात सध्या जे निराशेचे आणि संकटाचे मळब दाटले आहे ते या गुरुवारी कायमचे दूर होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जात आहात, जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत आहे, त्यामागे केवळ तुमचे कष्ट कमी पडत नसून ग्रहाची विसंगत चाल कारणीभूत होती. पण आता हा काळ बदलत आहे. या गुरुवारी तुमच्या जीवनात अशा 7 अद्भुत घटना घडणार आहेत ज्यांना जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. हा बदल एखाद्या वाळवंटात अचानक पाझर फुटल्यासारखा असेल जो तुमच्या आयुष्यातील सुकलेली सुखाची बाग पुन्हा टवटवीत करेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत सध्या शनिदेव अत्यंत बलवान स्थितीत विराजमान आहेत, जे तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रयत्न वाया जात आहेत, तरी शनीची ही शक्ती तुम्हाला या गुरुवारी अनपेक्षित लाभ मिळवून देणार आहेत. मात्र याच वेळी राहूचा प्रभाव तुम्हाला काही प्रमाणात विचलित करू शकतो. तुमच्या मनात भविष्याबद्दलची एक अनाकलनीय भीती आणि चिंता घर करून बसली आहे, ज्यामुळे तुमची रात्रीची झोप उडाली आहे. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण शनीचे पाठबळ आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या सर्व संकटावर मात करून विजयाकडे वाटचाल करणार आहात. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. ग्रहाच्या ह्या विनाशकारी परिवर्तनामुळे काही माणसे तुमच्यापासून दूर जाऊ शकतात, ज्याच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला होता. हे परिवर्तन वरवर वेदनादायक वाटले तरी ते तुमच्या भविष्यासाठी हिताचेच ठरेल, कारण खोट्या नात्याचे मुखवटे आता गळून पडणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी एका कठीण परीक्षेसारखा आहे, जिथे तुमचे धैर्य आणि तुमची नीतिमत्ता यांची कसोटी लागेल. गुरुजींची ही भविष्यवाणी लक्षात ठेवा. जो व्यक्ती या काळात स्वतःला सावरून धैर्याने उभा राहील त्याच्यासाठी प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जातील.
मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुमच्या आजूबाजूला एक अत्यंत भयानक षडयंत्र रचले जाण्याची शक्यता आहे, ज्याची पुसटशी कल्पनाही तुम्हाला नसेल. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा ज्या लोकांमध्ये वावरता तिथे तुमची मेहनत चोरण्याचा आणि तुमचे यश स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न कोणीतरी जवळचाच व्यक्ती करणार आहे. तुमचा भोळा स्वभाव आणि लोकांवर चटकन विश्वास ठेवण्याची वृत्तीच तुमच्यासाठी काळ ठरू शकते. एखादा गुप्त शत्रू मित्र बनून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. त्यामुळे या गुरुवारी कोणाशीही आपली गुप्त ध्येय शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यात कधीही भरून न निघणारे नुकसान सोसावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत हा गुरुवार तुमच्यासाठी काळा गुरुवार ठरू शकतो. जर तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर पैशाच्या बाबतीत कोणावरही, अगदी रक्ताच्या नात्यावरही अंधश्रद्धा ठेवू नका. जर तुम्ही कोणतीही खरेदी विक्री किंवा मोठी गुंतवणूक करत असाल तर लेखी कराराशिवाय एक पाऊलही पुढे टाकू नका. नशिबाचे चक्र असे काही फिरणार आहे की पैशाच्या मोहापायी तुमचे अत्यंत जवळचे मानले जाणारे लोकही आपला रंग बदलतील. तुमची कष्टाची पुंजी सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला आता थोडे चाणाक्ष आणि व्यवहारी व्हावेच लागेल, कारण दुसरी भविष्यवाणी स्पष्टपणे पैशाच्या बाबतीत मोठ्या फसवणुकीचा इशारा देत आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुमच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला पोलीस ठाणे किंवा कोर्ट कचेरीची पायरी चढावी लागल्याची भीती आहे. विशेषतः कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद स्त्रीच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवा. तुमच्या कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्याने तुम्ही आकर्षणाची बळी ठरू शकता आणि हेच आकर्षण तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरेल. क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्ष जेलमध्ये घालवण्यापेक्षा आपल्या भावनांवर लगाम लावणे कधीही श्रेष्ठ ठरेल. तिसरी भविष्यवाणी तुम्हाला हा कठोर इशारा देत आहे की जर तुम्ही या गुरुवारी संयम पाळला नाही तर मोठे संकट ओढवू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षाव होणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतात. तुमच्या नशिबाच्या प्रवाहात जे अडथळे निर्माण झाले होते ते आता एखाद्या जुन्या धरणाचे दरवाजे उघडावेत तसे दूर होणार आहेत. विशेषतः ज्यांच्या आर्थिक कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत, कोर्टाची पायरी चढून जे थकले आहेत किंवा ज्यांचा पगार अडकला आहे, त्यांना या गुरुवारी एक चमत्कारिक मार्ग सापडणार आहे. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आता लक्ष्मीचे पाऊल पडणार असून तुमची 7 जन्मांची गरिबी मिटवण्याची ताकद या दिवशी असणाऱ्या शुभयोगामध्ये आहे. फक्त गुरुजींनी सांगितलेला काळ्या मिरीचा तो गुप्त उपाय करायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व काळा पडदा कायमचा हटून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुमच्या घरात एक मंगलमय चैतन्य पसरणार आहे. अनेक वर्षांपासून ज्यांच्या घरात पाळणा हल्ला नाही किंवा ज्यांच्या घरात आनंदाची कमतरता होती, त्यांच्यासाठी संतानप्राप्तीचे आणि वंशवृद्धीचे अत्यंत प्रबळ योग जुळून येत आहेत. कुटुंबातील कलह संपून पुन्हा एकदा प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. जर तुमच्यावर पितृदोष किंवा कुलदेवीचा कोप असेल तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पिंपळाला जल अर्पण करणे आणि कुलदेवीचा दिवा लावणे हे छोटे पण शक्तिशाली उपाय तुमच्या संपूर्ण पिढीचे नशीब बदलू शकतात. तुमच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमचा जो भाग्यदेवता गेल्या अनेक वर्षांपासून निद्रिस्त होता तो या गुरुवारी सिंहगर्जना करत जागा होणार आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि शरीरात एक नवीन ऊर्जा जाणवेल. मात्र गुरुजी एक कडक इशारा देत आहेत. या दिवसापासून तुम्हाला तुमच्या वाईट सवयी जसे की उशिरा उठणे किंवा व्यसनाधीनता कायमच्या सोडाव्या लागतील. सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करणे आणि हातांच्या तळव्यांचे दर्शन घेणे हा नियम पाळल्यास या गुरुवारी सुरू झालेली तुमची प्रगती जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. हे लक्षात ठेवा की हा केवळ योगायोग नाही तर साक्षात ईश्वरी संकेत आहे. जो या संधीचा लाभ घेईल तो राजासारखे जीवन जगले. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या घरात वारंवार होणारी भांडणे, कामातील अडथळे आणि आरोग्य बिघडण्यामागे तुमच्या कुलदेवीचा कोप किंवा पितृदोष असण्याची दाट शक्यता आहे.
या गुरुवारी तुम्हाला हे समजून घेणे अनिवार्य आहे की जेव्हा घरातील देवाला आपण विसरतो किंवा पूर्वजांचा अपमान होतो तेव्हा प्रगतीचे सर्व मार्ग आपोआप बंद होतात. जर तुमच्या घरात अकारण भीती वाटत असेल किंवा स्वप्नात पूर्वज दिसत असतील तर समजा की पितृदोष तुम्हाला इशारा देत आहे. हा दोष तुमच्या पुढच्या पिढीलाही उद्ध्वस्त करू शकतो. या गुरुवारी पिंपळाच्या झाडाला मनोभावे जल अर्पण करा, जेणेकरून तुमच्या पूर्वजांचा आत्मा शांत होईल आणि त्यांचे अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या कर्मांमध्ये नकळत झालेली एक चूक तुमच्या कुलदेवीला तुमच्यावर रुष्ट करू शकते. जर तुम्ही घराचा पूजा कोपरा अस्वच्छ ठेवत असाल, महिलांचा अपमान करत असाल किंवा घरात मांसाहार करत असाल तर कुलदेवीची शक्ती तुमच्यापासून दूर निघून जाते. या गुरुवारी तुम्हाला एक नवीन शपथ घ्यावी लागेल. तुमच्या कुलदेवीच्या नावाने शुद्ध तुपाचा दिवा लावून मनातल्या मनात त्यांची माफी मागा. जोपर्यंत कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या मस्तकावर असणार नाही तोपर्यंत कितीही पैसा कमावला तरी तो तुमच्या हातात टिकणार नाही. या गुरुवारी केलेले हे छोटेसे प्रायश्चित्त तुमच्या घराचं रक्षण करणाऱ्या एका अभेद्य कवचामध्ये रूपांतरित होईल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुम्हाला मिळालेला हा संदेश निव्वळ योगायोग नाही तर तुमच्या नशिबाने तुम्हाला दिलेली शेवटची संधी असू शकते. या संदेशातील प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडला आहे, जो केवळ श्रद्धेने वागणाऱ्यालाच समजेल. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेले उपाय आणि नियम पाळले नाहीत तर येणारा काळ तुमच्यासाठी अधिक अंधकारमय होऊ शकतो. मात्र जर तुम्ही शुद्ध अंतःकरणाने जय बागेश्वर बालाजी आणि श्री स्वामी समर्थ यांचा जप केला तर 21 दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल जो विज्ञानाच्या पलीकडचा असेल. हा गुरुवार तुमच्यासाठी मृत्यूलोकातून सुखाच्या स्वर्गाकडे नेणारा मार्ग ठरेल याची गुरुजी खात्री देतात. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण भविष्याला काळिमा फासू शकते. त्यामुळे तुम्हाला वागण्या बोलण्यात अत्यंत कठोर संयम पाळावा लागेल. तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती डळमळीत असल्यामुळे तुमचे मन विचलित होण्याची आणि तुम्ही चुकीच्या मार्गाला लागण्याची दाट शक्यता आहे. गुरुजी इशारा देत आहेत की या गुरुवारी तुमच्यासमोर अशा काही मोहाच्या गोष्टी येतील ज्या दिसायला अत्यंत आकर्षक असतील, पण त्यामागे विनाशाचे मोठे जाळे विणलेले असेल. जर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर ताबा ठेवला नाही तर समाजात मानहानी सोसावी लागेल आणि कष्टाने कमावलेली इज्जत एका क्षणात धुळीला मिळेल. लक्षात ठेवा, या दिवशीचा तुमचा संयमच तुमची खरी ताकद ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या घरात दारिद्र्य आणि क्लेश टिकून राहण्याचे मुख्य कारण तुमच्या काही दैनंदिन सवयींमध्ये दडलेले आहे. या गुरुवारी तुम्हाला सूर्योदयापूर्वी उठण्याची शपथ घ्यावी लागेल, कारण जो सूर्योदयानंतरही झोपलेला असतो त्याचे भाग्य कधीच प्रगती करू शकत नाही. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आणि नकारात्मक शक्तींना वाव मिळत आहे. या गुरुवारी सकाळी लवकर उठून जेव्हा तुम्ही सूर्याला जल अर्पण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील चिडचिडेपणा आणि अस्वस्थता कायमची नष्ट होईल. हा साधा दिसणारा नियम तुमच्या प्रगतीची सर्वात मोठी शिडी ठरेल हे विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या गुरुवारी तुम्हाला दिलेला हा गुप्त संदेश म्हणजे साक्षात ईश्वरी आशीर्वाद आहे, जो तुमच्या जीवनातील अंधार चिरून प्रकाशाचा किरण घेऊन आला आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या नशिबावर स्वतःच कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. ज्या क्षणी तुम्ही या उपायांची अंमलबजावणी सुरू कराल त्याच क्षणापासून तुमच्या शत्रूंचे डावपेच त्यांच्यावरच उलटायला लागतील. तुमच्या घरातील कुलदेवी आणि पितरांचा आशीर्वाद पुन्हा एकदा सक्रिय होईल, ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल आणि मानसिक शांतता लाभेल. हा गुरुवार तुमच्या 7 जन्मांच्या पापांचा नाश करून तुम्हाला सुवर्णकाळाकडे घेऊन जाणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की आता वेळ आली आहे तुमच्या नशिबाचा हा शेवटचा अध्याय अत्यंत गांभीर्याने समजून घेण्याची. या गुरुवारी तुम्हाला मिळालेले हे ज्ञान म्हणजे साक्षात भगवंताने तुमच्यासाठी पाठवलेला मदतीचा हात आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती या दैवी संकेतांवर विश्वास ठेवून श्रद्धेने पाऊल उचलेल त्याच्या आयुष्यातील संकटांचे डोंगर एका क्षणात कोसळून पडतील. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मात्र ही कृपा तेव्हाच लाभेल जेव्हा तुमचे मन शुद्ध असेल आणि तुमची भक्ती अढळ असेल. तुमच्या आयुष्यातील या महापरिवर्तनाची सुरुवात आता याच क्षणापासून होत आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा संदेश केवळ तुमच्यासाठी नसून तुमच्या संपर्कातील त्या लोकांसाठीही आहे
जे सध्या दुःखाच्या खोलखाईत लोटले गेले आहेत. जर तुम्हाला तुमच्या जीवनात तातडीने सकारात्मक बदल अनुभवायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे सावधगिरीचे संकेत तुमच्याकडून सुटणार नाहीत. ही एक छोटीशी कृती तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकते. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा परिवार वाढवणे हीच तुमच्या यशाची पहिली पायरी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमचे भाग्य उजळण्यासाठी आता कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या देवाचे नाव, मग ते जय बागेश्वर बालाजी असो, श्री स्वामी समर्थ असो किंवा सीताराम, अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने लिहा. तुमचे एका शब्दाचे नामस्मरण तुमच्या आयुष्यातील हजारो संकटांना परतवून लावण्याची ताकद ठेवते. जो भक्त अंतःकरणातून देवाचे नाव इथे लिहील त्याची हाक थेट ईश्वरापर्यंत पोहोचेल आणि त्याची सर्व दुःखे दूर होतील, याची गुरुजी खात्री देतात. श्रद्धा ठेवा, कारण या गुरुवारपासून तुमची सुवर्णकाळाकडे होणारी वाटचाल आता कोणीही रोखू शकणार नाही.